नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी एल निनोच्या संकटामुळे पावसाचा जो अंदाज आहे तो कमी सांगितला जात आहे। तसेच स्कायमेट आणि IMDच्या अंदाजानुसार सुद्धा यावर्षी पावसामध्ये जो आहे तो खंड राहणार आहे। म्हणजे जूनमध्ये जसा पाऊस असणार आहे त्या तुलनेत जुलैमध्ये कमी असणार आहे आणि जुलैच्या तुलनेत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस जो आहे तो कमी सांगितला जात आहे। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सोयाबीनची लागवड करायची असेल तर तुम्ही सोयाबीनच्या जाती अशा निवडा ज्या लवकर येणाऱ्या आहेत। शेतकरी बंधूंनो, तुमची जर जमीन कोरडवाहू असेल, हलकी असेल तर तुम्हाला मी काही लवकर येणाऱ्या व्हरायटी सांगतो, त्या तुम्ही निवडू शकता। यामध्ये तुम्ही JS 9560 या जातीची निवड करू शकता। याचा कालावधी सुद्धा 85 ते 90 दिवस आहे। शेतकरी बंधूंनो, यानंतर तुम्ही JS 9305 या जातीची निवड करू शकता। या जातीचा कालावधी 90 ते 95 दिवस आहे। त्यानंतर तुम्ही MAUS 612 या जातीची निवड करू शकता। या जातीचा कालावधी सुद्धा 95 ते 100 दिवस आहे। शेतकरी बंधूंनो, यानंतर तुम्ही JS 2034 या जातीची निवड करू शकता। या जातीचा सुद्धा कालावधी 88 ते 95 दिवस आहे। शेतकरी बंधूंनो, यानंतर तुम्ही MACS 1460 या जातीची निवड करू शकता। या जातीचा सुद्धा कालावधी 90 दिवस आहे। यानंतर सर्वांची लाडकी आवडती जात म्हणजे JS 335 या जातीची निवड करू शकता। या जातीचा कालावधी सुद्धा 95 ते 100 दिवस आहे। शेतकरी बंधूंनो, या लवकर येणाऱ्या जाती आहेत। शेतकरी बंधूंनो, तुमच्याकडे पाण्याची सोय असेल आणि तुम्हाला 1-2 पाणी देणं शक्य असेल, तुमची जमीन काळीची असेल, तिच्यामध्ये ओलावा जास्त दिवस टिकत असेल तर तुम्ही उशिरा येणारे वाण सुद्धा निवडू शकता। यामध्ये तुम्हाला फुले संगम म्हणजे KDS 726 ही जात तुम्ही निवडू शकता। हिचा कालावधी 105 ते 115 दिवस आहे। शेतकरी बंधूंनो, यानंतर तुम्ही फुले दुर्वा म्हणजे KDS 992 ही जात निवडू शकता। हिचा सुद्धा कालावधी 100 ते 105 दिवस आहे। शेतकरी बंधूंनो, यानंतर तुम्ही रुचीची 1001 2001 ही जात निवडू शकता। हिचा सुद्धा कालावधी 95 ते 100 दिवस आहे। शेतकरी बंधूंनो, तुम्ही ग्रीन गोल्डची 3344 निवडू शकता। हिचा सुद्धा कालावधी जवळपास 95 ते 100 दिवस आहे। आणि आपल्या सगळ्यांची आवडती JS 335 सुद्धा तुम्ही निवडू शकता। हिचा कालावधी सुद्धा 95 ते 100 दिवस। शेतकरी बंधूंनो, तुम्ही फुले किमया म्हणजे KDS 753 ही सुद्धा जात निवडू शकता। हिचा सुद्धा कालावधी 100 ते 105 दिवस आहे। धन्यवाद।